गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालो आहोत बाहेर. तर माझ्या जाऊकडे चाललो आहे, तिच्याकडे जेवण करायला चाललो. तिला सांगून ठेवलं की मला रोज रोज हॉटेलचा फोन कंटाळा आला आहे, तर तुझ्याकडे जेवण करायला येते. तर आता आम्ही निघत आहोत, तयारी झाली आहे. चला मग दाखवते. आज पुन्हा एक कार्यक्रम आहे, तर तिथेसुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे आज पण थांबल्यावर सायंकाळी रिसेप्शन आहे. तर आज बाहेरून फिरून येतो, मग तुम्हाला रिसेप्शनला जाऊयात, तुम्ही तिथलं बघूयात. चला या समोर. तर निघत आहोत, तयारी झाली आहे. इकडे मी गॉगल लावून घेतला आहे बाहेर. मी पण लावते तर गॉगल. नमस्कार मंडळी, मी किशोरी आणि आरवी केश ह्या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत माझ्या एका जाऊकडे. जेवण करण्यासाठी चालली आहे मी. कारण काय होतं आहे की रोजचे लग्न सुरू आहेत आणि त्याच्याही 5-6 दिवस आधी आम्ही फिरायला गेलेलो होतो ना, तर 7-8 दिवस बाहेरचंच खाण्यामध्ये आलेलं आहे. तर खूप कंटाळा आला होता मला बाहेरचं खाऊन खाऊन. तर मी माझ्या जाऊला सांगितलं की मी तुझ्याकडे येत आहे जेवण करायला, आणि अगदी साधं जेवण पाहिजे आहे मला, वरण भात भाजी पोळी, त्याच्यावर काहीही करशील नको. तर ती ठीक आहे म्हणाली, आणि आता आम्ही तिच्या घरीच निघालेलो आहोत. थोडे फ्रूट्स घेतले. छोट्या 2 मुली आहेत तिच्या, त्यांच्यासाठी खाऊ म्हणून मग द्राक्ष घेतलेले होते. आणि हा भंडारा येथील बाजार आहे. जे भंडाऱ्याला राहत असतील ना, तर त्यांना ओळखीचाच आहे हा एरिया. आणि या ठिकाणी रविवार आणि बुधवारी मोठा बाजार भरतो. म्हणजे ही जी मध्ये जागा दिसते ना तुम्हाला, रस्ता दिसत आहे, तर तिथेसुद्धा तुम्हाला रस्ता दिसणार नाही. सगळे भाजीवालेच बसलेले राहतात. आणि हे रोजचे भाजीवाले आहेत आजूबाजूला जे बसले आहेत. नाहीतर मग बाजाराच्या दिवशी मध्ये सुद्धा बसले राहतात हे भाजीवाले. आणि ह्यांच्या घराजवळच एक मोठं हनुमान मंदिर आहे. तर तिथे आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत. आणि हे प्रसिद्ध असं हनुमान मंदिर आहे. म्हणजे ह्याला मोठ्या बाजारातला मोठा हनुमान मंदिरच म्हटलं जाते. आणि सगळ्यांनाच माहिती आहे, जे लोक भंडाऱ्याला राहतात ना, तर त्या प्रत्येकांनाच माहिती आहे. ह्या ठिकाणाहून मग आम्ही हार घेतला. आणि आम्ही जेव्हा भंडाऱ्याला राहत होतो ना, तर ह्याच मुलाजवळून दर शनिवारी हार घ्यायचं. आणि माझे मिस्टर तर दर शनिवारीच इथे दर्शनाला यायचे. पण आता आम्ही इथे काही राहत नाही, नागपूरला राहायला गेलेलो आहोत. त्यामुळे जेव्हा केव्हा आम्ही इथे भंडाऱ्याला येतो तर या मंदिरामध्ये दर्शन घेतोच. आणि खूप प्रसिद्ध असं हे मोठं हनुमान मंदिर आहे आणि खूप छान आहे. आणि जागृत देवस्थान आहे असं म्हटलं जाते. आणि ह्या मंदिरामध्ये तुम्हाला सगळे देव बघायला मिळतील. म्हणजे एकदा ह्या मंदिरामध्ये आलात ना की सगळ्याच देवांचं दर्शन होईल. म्हणजे बाहेर दुसऱ्या कुठल्याही मंदिरात जाण्याची गरज पडणार नाही.
आम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि मग तिथून निघालो आता माझ्या जाऊच्या घरी जाण्यासाठी. अगदी 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरच घर आहे मंदिरापासनं. आणि माझं लग्न झाल्यानंतरसुद्धा मी ह्याच घरी आलेली होती. तर हे सर्वात मोठं घर आहे आणि सगळे पहिल्यांदा एकत्र राहायचे इथे. प्रसाद मंदिरातनं मिळाला. आम्ही आलो आता माहीच्या घरी. माहीला आज स्कूलला सुट्टी आहे का? स्कूलला सुट्टी दिली आहे का? अजून पेपर आहे का मग? एक दीदीला देशील हा? एक लाडू दीदीला देशील, एक तू पण. परीक्षा हां म्हणजे परीक्षा सुरू झाली आहे का? पण पेपर सुरू आहेत का तुझे मग? हां पेपर नाही सुरू झाले अजून? कधीपासून? तुला माहित नाही आहे? बरं कोणत्या क्लासमध्ये आहे सांगून दे. हां ही माही आहे आणि माही आहे फर्स्ट स्टँडर्डला आत्ता. तिची परीक्षा सुरू होईल मग सुट्या लागतील हो ना. मग मामाच्या गावाला जाणार आहे का मग माही? आमच्याकडे पण येशील मग? येशील ना नक्की? इकडे पाहून बोल ना, अशी खाली पाहून नाही बोलव. मग आता तू दिसणार आहे ना मग यूट्यूबवर, मग दिसशील नाही का? हां मग चांगलं बोलायचं हो ना. गोड गर्ल आहे माही. बघ ओले आहेत ओले आहेत ना. म्हणजे हे गुंता इतके छोटे केस आहे तरी गुंता असल्यासारखं नाही. पावडर लावून हातानेच लावून येते पावडर मस्त छान फक्त काही सापडून जाणार. माईला ते पावडर लावायची ऑलरेडी. त्याचं लिहिण्यामध्ये हात चालते का? पेन चालते तुझा? पेन्सिल नाही? आणि ही माझी लहान जाऊ आहे मेघा, जिला तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मेघा स्वयंपाक करत आहे, पोळ्या टाकून राहिली. हॉटेलचं जेवण जेवण मला आला होता कंटाळा, तर म्हणून म्हटलं चला घरचं जेवण पाहिजे, तर मेघाकडे आली. झालं ना बाकी?
ताट पण छान वाढलं मेघांनी सजवून. एकदम सिंपल जेवण पाहिजे होतं मला, एकदम बिलकुल साधं असं. हो गेम सुरू आहे खेळणं. आलेलं आहे, जेवण करतो मी छान. झोपून उठली, माई झोपली होती म्हणून मग काही व्हिडिओ नाही घेतला. आता चला बाय, तुम्ही पण या. येशील ना माही नागपूरला? नक्की आमच्याकडे राहायला यायचं आहे. पाहत आम्ही बघते, सुट्ट्यांमध्ये यायचं मग. सुट्ट्यांमध्ये नागपूरला. मोठ्या आईला म्हणा तू मी किती राहता ते पहा पहिले. हो हे नाचवून टाकलं होतं मला हिनी एकदा, भयंकर. चलो बाय, बाय करून दे एकदा. बाय. तयारी झाली आमची, आता चाललो आहेत रिसेप्शनला. आजचा 3रा दिवस आहे कंटिन्यू कार्यक्रम अटेंड करण्याचा. पहिल्या दिवशी लग्न झालं, दुसऱ्या दिवशी लग्न एक होतं, आता 3ऱ्या दिवशी आहे रिसेप्शन. आणि सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर आता तयारी झाली आहे, आम्ही निघतो आता. झाली का तयारी तुमची? चला निघूयात. तयारी झाली आहे ह्यांची. हॅलो. यांच्या मित्राच्या मुलाचं रिसेप्शन आहे. काल लग्न होतं नागपूरला, पण आम्ही भंडाऱ्यालाच असल्यामुळे आम्ही भंडाऱ्याचेच सगळे कार्यक्रम अटेंड करत आहोत. तर आता आज रिसेप्शन आहे, तर तिथे चाललो आहोत. तिथे गेल्यानंतर मग भेटूयात. आणि हे आहेत माझ्या मिस्टरांचे मित्र. ह्यांच्याच मुलाचं आज रिसेप्शन आहे, म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत. आणि ह्या त्या ताई आहेत ज्यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी आम्ही इथे आलो आहोत.
रिसेप्शनचा कार्यक्रम खूप छान झाला होता. जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता त्यानंतर मग निघालो आहोत परत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंटमध्ये सांगाल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. सर्वांनी काळजी घ्या.